नमस्कार मंडळी, सुरुवात करूया रेसिपीला। इथे मी 1 वाटी चणे रात्रभर भिजत घातलेले होते आणि सकाळी याच्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि 2 पाण्याने हे चणे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे। तर आता आपल्याला हे चणे कुकरमध्ये वाफवून घ्यायचे आहे। कुकरमध्ये चणे टाकल्यानंतर याच्यामध्ये आपण पाव चमचा मीठ टाकायचे आणि पाव चमचा हळद टाकायची। आता याच्यामध्ये पाणी टाकायचं, तर चण्यांच्या थोडंसं वर पाणी राहील ह्या अंदाजाने आपण पाणी टाकून घेऊया। आता कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या 4 शिट्ट्या करायच्या आहे। तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया। इथे 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि याच्यामध्ये आता आपण इथे 7 ते 8 काजू टाकलेले आहे आणि 2 चमचे तीळ टाकलेले आहे। आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ह्या पद्धतीने वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर आता 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाले की आपण कुकरचं झाकण खोलूया। चणे हे व्यवस्थित शिजलेले आहे की नाही ते आपण चेक करून घेऊया। तर चणे व्यवस्थित शिजलेले आहे। आता कढईमध्ये तेल गरम झाले की पाव चमचा जिरे टाकायचे, पाव चमचा मोहरी टाकायची, चिमूटभर हिंग टाकायचा आणि आपण कांद्याचं जे वाटण केलेलं होतं ते वाटण टाकून घेऊया। याच्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पाने टाकायची आणि 2 हिरव्या मिरच्या मी इथे उभ्या कापून घेतलेल्या आहेत त्या टाकूया। आता आपल्याला 1 ते 1.5 मिनिटांसाठी हे वाटण तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये 1 चमचा लाल मसाला टाकायचा, 1 चमचा काळा मसाला टाकायचा, तुम्ही इथे चना मसाला देखील टाकू शकता, पाव चमचा हळद टाकायची आणि अर्धा चमचा धने पावडर टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचे आणि एकदा आपण पुन्हा हे मसाले तेलामध्ये छान असे परतवून घेऊया। तर आता इथे अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि एकदा मिक्स करून घेऊया। आता आपल्याला याच्यावर 2 मिनिटांसाठी मंद आचेवर झाकण ठेवायचं आहे। आता 2 मिनिटांनंतर मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि मसाला हा व्यवस्थित असा परतला गेलेला आहे। आता 1 चमचा कसुरी मेथी हातावर चोळून घ्यायची आणि ती देखील आपण मसाल्यामध्ये टाकून घेऊया आणि परतवून घेऊया। आता याच्यामध्ये आपल्याला शिजलेले चणे टाकून घ्यायचे आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपल्याला हे चणे मसाल्यांमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। वाटण केलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी इथे 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण ते पाणी टाकून घेऊया। तुम्हाला जर असा कमी हवा असेल तर तुम्ही इथे अर्धा ग्लास पाणी टाकलं तरीही चालेल। तर आता आपण याच्यावर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेऊया। 5 मिनिटांनंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायची। आता पुन्हा आपण 2 ते 3 मिनिटांसाठी याच्यावर झाकण ठेवूया आणि तुम्ही बघू शकता छान अशी तरी आलेली आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।